आपला युवा कार्यकर्ता जय मोरे अतिशय प्रत्येक कामामध्ये पुढे असतो. महिलांना मुलांना नेहमी प्रोत्साहन देत असतो. त्याच्याच आज सहयोगाने आज आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती 14 खूप उत्साहाने साजरी करत आहोत. आजपासून 7 दिवसापर्यंत त्यांनी प्रत्येक कार्यक्रम ठरला आहे. महिलांसाठी मुलांसाठी त्यांनी असंच सगळ्यांना प्रोत्साहन द्यावं आणि जे मुलं वाईट मार्गाला जात आहेत आपल्या एरियात असो की दुसऱ्या मार्गाला असो दुसऱ्या एरियातला असो त्यांनी प्रोत्साहन द्यावं आणि त्यासाठी वेगवेगळे शिबिर आयोजित करावेत. आणि त्या शिबिरामध्ये आम्हीही त्यांचा सहभाग करू आणि आम्ही सगळ्या ज्या माझ्या मित्रमैत्रिणी आहे मुलं आहेत आमच्यातल्या सगळे महिला पुरुष आहेत सगळ्यांनी त्याला सपोर्ट करावा आणि प्रत्येक कार्यक्रम जो घेईल तो किंवा जो कार्यक्रम आयोजित करेल त्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये त्याला प्रोत्साहन द्यावं आणि त्याच्या मागे उभं राहावं असं मी प्रत्येकाला विनंती करते. आणि हा कार्यक्रम अतिशय सुंदररित्या पार पडेल याचे मी आश्वासन देते. सगळ्यांना माझं मानाचं जय भीम. आज आम्ही इथं युवक मित्र मंडळ विद्यापीठ गेट तर्फे एक 7 दिवसाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. त्याच्यात आम्ही जे स्पर्धा ठेवलेल्या आहेत जसे की रांगोळी स्पर्धा आहे, चित्रकला स्पर्धा आहे, निबंध स्पर्धा आहे, वक्तृत्व स्पर्धा आहे, हे जेवढे पण स्पर्धा आपण आयोजित केलेल्या आहेत त्याचा सगळ्यांचा आपण जे टॉपिक आहे ते बाबासाहेबांशी रिलेटेडच ठेवलेले आहेत. आज आपण जे रांगोळी काढलेले ते पण आपण बघू शकता. तिथं जय भीम, तिथं नंतर एका पोरीने बाबासाहेबांचा फोटो काढलेला आहे. तर असे भरपूर प्रकारचे आपण इव्हेंट्स ठेवलेले आहेत. त्याच्यानंतर आपलं जे निबंध स्पर्धा आहे, निबंध स्पर्धामध्ये पण आपण बाबासाहेबांचे टॉपिक ठेवणार आहे की बाबा आपण 14 एप्रिल का बरं साजरा करतो. लोक साजरा करतात 14 एप्रिल, पण त्यांना कारण नाही माहिती ना आपण का साजरा करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कोण होते, कोणते महामानव होते हे सगळ्यांना कळावं हेच आमचं एक उद्दिष्ट आहे. आणि आमचा युवक मित्र मंडळाचा हा या वर्षीचा एक मोटो आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे नाचून नाही तर वाचून समजतील. हे काय आहे काय नाही हे आपल्याला आहे ना एक शेवटी कार्यक्रमाच्या आता समजा आपण आज पहिलाच दिवस आहे आपला कार्यक्रमाचा. जसं जसं कार्यक्रम हळूहळू पुढे जाईल तसं तसं सगळ्यांना कळेल की बाबा कार्यक्रमाचा उद्दिष्ट काय आहे आणि आपण हे कार्यक्रम का आयोजित करतोय. धन्यवाद. सर्वात मेन म्हणजे काय आहे, बाबासाहेबांनी जे 3 गोष्टी बोललेल्या आहे, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, हे विसरत चाललेली आहे आजकालची पिढी. त्यामुळं आम्हाला हा प्रोग्राम घेऊन त्याच्यात पण अजून भर टाकता येईल हा आमचा सर्वात मोठा उद्देश होता. थँक्यू. सर्वप्रथम जय भीम सगळ्यांना. मी युवक मित्र मंडळाचा अध्यक्ष जय मोरे. आमचा कार्यक्रमाचा हेतू हा होता की जी तरुण पिढी आपली ती खूप सारी व्यसनाच्या मार्गी जातीये. त्याच्यामुळं आपल्या औरंगाबादचं वातावरण, संभाजीनगरचं वातावरण जे बिघडले ते कुठेतरी स्टॉप झालं पाहिजे. आम्ही ज्या ग्राउंडवर प्रोग्राम घेतलेला आहे ना, सध्या त्या ग्राउंडवर फक्त आज कोणी प्यायला बसलेलं नाहीये, नाही तर इथं कंटिन्यू लोक प्यायला बसतात, हे करतात. आम्हाला या गोष्टी कुठेतरी संपवायच्या होत्या. त्या एका उद्देशाने आम्ही इतका मोठा सगळा कार्यक्रम केलेला आहे. आणि त्याच्यामध्ये आम्ही सगळ्यात जास्त प्रोत्साहन म्हणून आम्ही महिलांसाठीच सगळे प्राईज ठेवलेले आहेत. जितक्या जास्त महिला आमच्यासोबत येतील त्यांना सर्वांना आम्ही विविध प्राईज ठेवलेले आहेत, मोबाईल फोन, साडी वगैरे. अजून आमच्या इथं विविध असे आज आमच्या इथं प्रमुख पाहुणे आमच्या प्रभाग नंबर 4चे गणेश भाऊ लोखंडे आमचे माननीय नगरसेवक आहेत. ते आज प्रमुख पाहुणे म्हणून आम्हाला लाभले होते. त्या कार्यक्रम हा आमचा 7 दिवसाचा आहे आणि 14 तारखेला आमची रॅली देखील आहे. आणि रॅलीमध्ये आमचा उद्देश हा होता, आम्ही जास्त डीजेवर भर नाही दिला, काही नाही. आम्ही यावर्षी डेकोरेशनवर भर दिलेला आहे. आम्ही हुबेहूब जे विद्यापीठ गेट आहे सेम ती कमान आम्ही बनवलेली आहे डिझाईनमध्ये. आणि त्याच्या पुढे जे स्तंभ आहे, ज्या लोकांनी बाबासाहेबांचं नाव भेटावं म्हणून शहीद झालेले आहेत त्या लोकांना आजची तरुण पिढी आहे ना विसरत गेलेली. त्यांना एक मानवंदना म्हणून आम्ही आहे ना त्या स्तंभाचं हुबेहूब हे बनवून स्ट्रक्चर तयार करून आम्ही त्यांच्या सगळ्यांची नावं वगैरे वापस आम्ही तरुण पिढीला समजून सांगतोय की या लोकांनी बाबासाहेबांच्या नावासाठी खूप मोठं योगदान दिलेलं आहे. हे आमचं सगळ्यात मोठं उद्देश. याच्यानंतर आमचे निबंध स्पर्धा आहे, वक्तृत्व स्पर्धा आहे. बाबासाहेबांबद्दलच सगळे प्रोग्राम घेतलेले आम्ही. तसं एकदम शेवटच्या दिवशी आम्ही डान्स प्रोग्राम देखील घेतलेला आहे. महिलांचा, पुरुषांचा सगळ्यांचाच पार्टिसिपेट आहे. आणि लहान लहान मुलं जे व्यसनाच्या मार्गाने जावं त्यांच्यासाठी आम्ही एक क्रिकेट टुर्नामेंट पण ऑर्गनाईज केलेलं आहे. याच ग्राउंडवर 4 वाजल्यापासून तर 6-7 वाजेपर्यंत क्रिकेटचं टुर्नामेंट होतं. त्याच्यानंतर या प्रोग्रामला सुरुवात होती. प्रमुख पाहुणे कोण कोण आहे? प्रमुख पाहुणे वंचितचं जे संभाजीनगरमध्ये जे पॅनल आलेलं आहे ते 4ही उमेदवार आपल्याकडं प्रमुख पाहुणे म्हणून 12 तारखेला आहेत. तसेच गणेश भाऊ लोखंडे शिवसेनेचे आहेत, त्यांचं देखील पॅनल निवडून आलेले ते पण आमच्या इथं प्रमुख पाहुणे म्हणून आहेत. आणि धुतडे सर आहेत आमचे, डॉक्टर प्रमोद धुतडे जे आमचे
चांगलं सहकार्य करतात आम्हाला. तरुण युवा पिढीला हे संदेश देणार की बाबासाहेब हे सर्वांना कळले पाहिजे. आणि म्हणजे आजकाल लोक बाबासाहेबांना विसरत चाललेत आणि व्यसनाच्या नादी लागून नाही का कोण काय कोणाला काही लक्षात नाही येते. तर त्या गोष्टी एक संपवल्या पाहिजे कुठेतरी. बाबासाहेबांनी खूप काही योगदान केलेले, फक्त एका जाती आणि एका धर्मासाठी नाही तर सर्वांसाठी केलेले. बस एवढाच एक उद्देश मी सर्व तरुण बांधवांना सांगेन की व्यसनाच्या मार्गी नका जाऊ. मित्रमंडळ सगळे इथं राहुल दादा आहे आमचे मोठे, जे आम्हाला हमेशा प्रोत्साहन करतात. तसेच रवी मामा आहेत, आमचा उपाध्यक्ष जुगल अदमानी आहे, तसंच आमचा सचिव आहे प्रशिक देहरे, आमचे खजिनदार बालाजी सोनवणे यान बालाजी. आणि तसेच आमचं महिला मंडळ पण आहे, जे हमेशा आमच्या प्रोग्राम मध्ये आवर्जून इथं पार्टिसिपेट करतात आणि आवर्जून सगळेजण साथ पण देतात. तुम्ही नाही दिसलं तरी चालतं, काही प्रॉब्लेम